नुकतीच घरातील कामे आटोपून मनीषाचा डोळा लागलेला तेवढ्यात दरवाजा कुणीतरी ठोठावत होते. टकटक आवाजाने मनीषा जागी झाली. कोण आले असेल आता भर दुपारचं? जरा अनिच्छेनंच दरवाजा उघडला. डोळ्यात अर्धवट झोप, केस विस्कटलेले, तशाच अवतारात दरवाजा उघडला. कोण? ओळखलं नाहीस? अगं मी राजेश. हो हो, तू कसा काय इकडे अचानक? तसा तिचा थोडा गोंधळच उडाला, पण तिने स्वतःला सावरून घेतले. विसरलीस की काय? आत तर येऊ दे, की दारातच सर्व प्रश्न विचारणार आहेस? त्याला नक्षीकांत न्याहाळत घाईघाईने बाजूला होत तिने त्याला घरात प्रवेश दिला. बसा. घाईघाईने केस बांधत आणि साडी सावरत स्वयंपाक खोलीत गेली. अरे, हा तर बालपणीचा मित्र राजेश. कसं ओळखले नाही मी? आजवर ज्याला मी काळजात जपलंय तो ओळखू नये मी? कमालच आहे माझी. पण खूप बदल जाणवतो म्हणा. आणि बघून बरीच वर्ष झाली ना. जरा जाडा पण झालाय. कदाचित त्यामुळेच ओळख नाही पटली लगेच. आतून आनंदाला उधाण आलेलं कसंबसं स्वतःला सावरत पाणी घेऊन बाहेर आली. कुठे होतास इतके दिवस? मनाला काबूत ठेवून फक्त हसली. चोरट्या नजरेने स्वतःला समोरच्या आरशात हळूच पाहिलं एकदा. घ्या पाणी. अगं घ्या. या काय करतेस मनीषा? अजूनही ओळखले नाही का तू मला? ओळखले तर कशी विसरेन मी राजेश तुला? किती बदललास तू. किती वर्षांनी समोर पाहते आहे. कसे ओळखणार सांग बरं? बदल पण झालाय बराच. म्हणजे कोणता बदल? हां सुटलोय जरा. किती वर्षांनी नाही, 18 वर्ष झाली आपण एकमेकांना पाहिलेले नाही. बरोबर ना? की चुकतो हिशोब? हो खरं आहे. काय म्हणतोस? कसा आहेस? आज अचानक कसा आलास? काही नाही, सहजच. तुझी आठवण आली म्हणून आलो भेटायला. खूप दिवसापासून तुला भेटण्याचा विचार करत होतो. ऑफिशियल कामासाठी इकडे आलो होतो. तू याच शहरात राहतेस असं समजले. पत्ता काढला अन धडक तुझ्या घरी आलो. कशी आहेस? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी बरा. जरा रोखूनच बोलली. हसला फक्त. अगदी तेव्हा हसायचा तसाच. त्या स्मित हसण्यात त्याच्या मनातले भाव थेट तिच्या काळजात उतरायचे. आजही तीच स्टाईल, तोच समंजसपणा. बराच वेळ इकडच्या तिकडच्या बोलण्यात गेला. आतुरता तर दोघांनाही होती सारं काही जाणून घेण्याची. पण एक अवघडलेपण आलं होतं. शेवटी तिनेच विषयाला वळण दिले. तसा लाजरा आहे राजेश. स्वतःहून नाही सुरुवात करणार. आपण बोलतं करायला हवे. खरं सांगू राजेश, मला तू ओळखूच नाही आलास रे. खूप दिवस झाले रे. काहीच खबर नाही तुझी. कुणाकडे चौकशी करण्याची पण सोय नाही. माझं लग्न झाले आणि माहेरी आले तर कळलं की तुम्ही गाव सोडून शहरात गेला. कुठे? का? ही प्रश्न मनातच कोंडलेली राहिली अगदी आजपर्यंत, या क्षणापर्यंत. कधी शोधण्याचा प्रयत्न नाही केलास का मग? भूतकाळ सरसर डोळ्यापुढे धावू लागला दोघांच्याही. आज मिळतील तुला सर्व प्रश्नांची उत्तर. सांगतो ऐक. तुझं लग्न झाले मनीषा, आणि मला खूप उदासीनता आली. कशातच लक्ष लागेना. शून्यात नजर लावून तासनतास एका जागी बसायचो. माझी ही अवस्था आईने हेरली आणि तिने बदलीचा अर्ज दिला. बदली करून घेतली तातडीने. आम्ही गावातून शहरात गेलो. त्यानंतर पुन्हा त्या गावात आजपर्यंत पाय नाही ठेवला कधी. तुझं तिथं नसणे खूप वेदनादायी झालं होतं. हो का? का? तू का उदास झाला ते? कशाचे नैराश्य आलेले तुला? नवीन जागेत झाले का मग सर्व अलबेल? गालातल्या गालात हसत तिने केलेल्या प्रश्नाने तो सुखावला. नाही ग. का? तू नव्हतीस ना तिथे? म्हणजे तुला माझ्याकडूनच सारे वधवून घ्यायचे तर? काय की आजपर्यंत काहीच लक्षात नाही आले? तेव्हाच्या वागण्या बोलण्याचे संदर्भ हेच ग. तुझ्याशिवाय मला. अरे पण काय तू? आहे तसाच आहे अजून. अजिबात बदललेला नाहीस. तोच लाजाळू स्वभाव, तोच संकोच, तेच निरागस भाव, तोच बुजरेपणा. बोल की, तुझ्याशिवाय काय ते? थांब खिडकीचा पडदा ओढते. डोळ्यावर ऊन येते ना. ओनवे होऊन पडदा सारताना झालेला स्पर्श. खिडकी शेजारी बसलेला तो आतून बाहेरून शहरला. बोल आता, की एवढ्या वर्षानं आणि एवढ्या प्रयत्नांनी पत्ता शोधून भेटायला आलास. अव्यक्त भाव मनातले आजही नाही व्यक्त होणार का? तसाच पुन्हा माघारी जाणार? तू नाही बोलणार काही तुझ्या मनातले? बोल ना काहीतरी तूही. आपण काय तू मी खेळतोय का राजेश? या वाक्यावर खूप गोड हसली दोघेही. खुर्चीवर बसलेली ती त्याच्याजवळ येऊन बसली. तसा तो हळूच दूर सरकला.
तू ना खरंच वेडा आहेस हं, अगदी ठार वेडा. मी काही तुला खाणार आहे का? किती घाबरतोस रे? जरा अंतर कमी केलं रे आपल्यातलं. बोल आता धीटपणे. लाजाळूचं झाडच नाही तरी तू. लहानपणी पण असाच होतास. मला वाटलं आता तरी सुधारला असशील. ए काहीतरी हं, गप. काही नाही गं. कसं सांगू आणि कशी, कुठून सुरुवात करू? तेव्हाचा गोंधळ आजही सुरूच आहे. सांग रे, संकोच नको करू. बालपणीची मित्र ना आपण. वय जरी वाढली असली तरी एकमेकाप्रती तोच विश्वास, तो शुद्ध भाव अजूनही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. त्याचं संयमी वागणं, तिचं लाघवी बोलणं, छान ट्युनिंग दोघांचं. बोल तर मनमोकळेपणाने. एक सल मनातली रोज रोज छळते ग मला. कोणती? हे बघ, काही गैरसमज नको हं. जे बोलणार आहे ते अगदी सत्य आहे. मनाच्या तळाशी खोलवर रुतून बसलेलं तिचं एकटक बघणं, पापणी न लवता नजरेत भरून घेणं अस्वस्थ करत होतं. ए अगं, ऐकतेस ना? कुठे हरवलीस? काही नाही, बोल, ऐकते. तू ना मला अगदी 3री-4थीत होतीस ना तेव्हापासून खूप आवडायचीस. तसे आपल्या वयात फक्त 1 वर्षाचा फरक. मी 5वीत, तू 4थीत. तुझं आमच्या घरी येणं जाणं असायचं. तू आलीस की मी खूप आनंदी व्हायचो. सारखे तुला बघत राहावं. तुझं हसणं, बोलणं, शाळेत खो खो खेळताना नेमका मलाच खो देताना मारलेला धपाटा, सारं सारं खूप आवडायचं. तेव्हा नाही समजायचे ग. तुझा सहवास इतका का हवा हवासा वाटतो. हळूहळू वय वाढत होतं तसतसा मी तुझ्यात अजून अजून गुंतत चाललो होतो. नजर सारखी तुझाच पाठलाग करायची. दिसली नाहीस की कासावीस व्हायचो. उगाच चक्रा मारायचो रस्त्यावर जो तुझ्या घरासमोरून जात होता. चोरून चोरून लपून छपून तुला बघायचो. समोर आलीस की टाळायचो, पण आतून सुखावून जायचो. तुझ्या डोळ्यातले भाव, तुझी अन इतरांची नजर चुकवून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो. मला जे वाटते तेच तुलाही माझ्याबद्दल वाटते का, हे शोधण्याची ती धडपड. पण सांगण्याची, विचारण्याची हिंमत नाही केली कधी. का कुणास ठाऊक. तेव्हा मी व्यक्त नाही होऊ शकलो. अचानक एक दिवस तू घरी आलीस. तेव्हा मी 12वीत आणि तू 10वी होऊन घरीच होतीस. आईला म्हणालीस, मला पाहुणे बघायला आलेले काकू आज. हो का? कुठले ग? आणि एवढी काय घाई झाली आहे तुझ्या घरच्यांना? चांगली हुशार आहेस की शाळेत? पुढे शिकवायचे सोडून कशाला संसार गळ्यात बांधतायत? या आईच्या प्रश्नावर तू काहीच उत्तर दिले नाहीस. पुन्हा माझ्याकडे बघत म्हणालीस, माझं लग्न होणार आता. खरं तर काळीस चिरणारे शब्द ऐकून मी पुरता घाया झालो होतो. कोवळं प्रेम आपलं बहरण्याआधीच कोमेजून जाणार होते याची कल्पना होती ग. परंतु निशब्द मी. स्मित करून सावरला तो कोसळणारा क्षण. छान, एवढेच बोललो फक्त. पण तू खूप बेचैन वाटलीस. माझ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक तुला. काहीच न बोलता निघून गेलीस. त्यानंतर आमच्या घरी तुझं येणं जाणं कमी होत गेले. थोड्याच दिवसात लग्नही झाले. नवरीच्या वेशात तुला पाहताना आतून तुटलं खूप मी. निरोपाच्या क्षणी मला पाहून केविलवाना निशब्द कटाक्ष तुझा बरेच काही सांगून गेला. नजरेनं नजरेला दिलेली कबुली, तोच काय प्रेमाचा अंकुर काळजात कायमचा रुजला. त्याला कधी सुखू दिले नाही. पुढच्या काळात तो एक क्षण मनाला उभारी देणारा ठरला. त्या रात्री खूप रडलो ग मी, अगदी हमसून हमसून. घरात गप्प गप्प असायचो. कशातच लक्ष लागेना. सारखा तुझा चेहरा समोर दिसायचा. लग्न जमल्यानंतर तू स्वतःहून ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो 10वीच्या परीक्षेच्या वेळी काढलेला बळजबरीने माझ्या हातात दिला होतास. तेवढा एकच फोटो असावा तुझ्याकडे. कशाला ग फोटो? अरे असू दे, माझी आठवण म्हणून. तो फोटो म्हणजे विरक्त आयुष्याला लाभलेला बरीच झाला ग. त्यानंच अनेकदा धीर दिला, खात्री दिली, विश्वास दिला. एकमेकांच्या मनातले तेव्हा स्पष्ट जाणवत होतं. परंतु शाब्दिक कबुली कधीच देता आली नाही. तुलाही नाही आणि मलाही नाही. फोटो सतत माझ्या पॉकेटमध्ये असायचा. एकांतात फोटोशी खूप बोलायचो. कुठे आहेस? कशी आहेस? माझी आठवण येते का ग तुला? की विसरून गेलीस? मला खूप आठवण येते तुझी. करमत नाही ग तुझ्याविना. मनातले सारं सारं सांगायचो, बोलायचो. दुवा होता तो आपल्यातला. कदाचित त्या फिलिंग तुझ्यापर्यंत पोहोचतसुद्धा असतील.
कागदी प्रतिमा जिवंत वाटायची. आपण एकमेकांसोबतच आहोत असं वाटायचं. कधी कधी वाटायचं फाडून फेकून द्यावा हा फोटो. नाही धजावले का हात. तोच एक सहारा होता माझ्या जगण्याचा. जीवन संपून टाकावे असा अघोरी विचारसुद्धा मनात यायचा. नाही, असं होता कामा नये. तिची काय होईल मग माझ्याशिवाय? ती नाही जगू शकणार. अनंत प्रश्नाचा सारखा भडीमार चालू असायचा. कशातच रस वाटेनासा झाला. न अभ्यासात लक्ष, न दैनंदिन कामात. आईने माझी घालमेल ओळखली. कदाचित तिला कल्पना आली असावी आपल्या प्रेमाची. म्हणून तिने जिथे तुझ्या आठवणी होत्या ते घर, गाव सोडण्याचा निर्णय घेतला. इथून गेलो तर हळूहळू हा विसरून जाईल अशी आईची धारणा. पण नाही ग, तुला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करायचो अजून तेवढ्याच अधिक ओढीने कासावीस व्हायचो मी. शिक्षण पूर्ण केले, नोकरीही लागली, लग्नही केले, मुलंही झालीत. वरवर जरी सगळं व्यवस्थित वाटत असले तरी हृदयी वसलेले तुझे अस्तित्व मला कधीच मिटवता आले नाही. तिथपर्यंत कुणीच पोचू शकले नाही. तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे. तुझंही माझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे कळूनही तुला कधी सांगता नाही आले. ती चल खूप अस्वस्थ करते. गेले कित्येक वर्षापासून शोधतोय तुला. काल तुझा पत्ता मिळाला तत्क्षणी ठरवले आता काहीही होवो प्रेमाची कबुली द्यायचीच. तू काय विचार करशील, काय बोलशील, चूक की बरोबर, योग्य अयोग्य, अजून बरेच काय काय विचार निष्प्रभ ठरले तुझ्या खऱ्या प्रेमापुढे. मला फक्त मनातील सर्व सत्य तुला सांगायचे होते. खूप तळमळत दिवस काढले ग मी. खूप खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर. हेच सांगण्यासाठी एवढा आटापिटा करून आलो मी. मनावरचं ओझं हलकं झालं बघ आता. तू काहीच नाही बोलणार का? आल्यापासून बघतोय तू फक्त एकटक माझ्याकडे बघत आहेस. काय बोललो ते तरी ऐकत होतीस की नाही? ए वेडाबाई, कुठे तंद्री लागली? हो हो, ऐकते ना. बोल ना. 1 तासापासून मीच बोलतो ना. तू बोल आता. थांबवतो कोंडमारा आतला. संभ्रम अवस्था तुझी कळते मला. तुझी शपथ, मनात काही वाईट विचार घेऊन नाही आलो ग. फक्त एकदाच तुला सर्व काही सांगायचे एवढाच हेतू माझा. प्लीज काही गैरसमज नको हं. नाही रे, गैरसमज काय त्यात? हेच ऐकण्यासाठी कधीपासून कान आसुसलेले होते रे. मला खात्री होती तू माझ्यावर खूप जीव टाकतोस. मीही तुझ्यावर मरते हे जाणून होतास तरी संयमाने वागायचास. तशी मी थोडी हुडच. तू एक शब्द टाकला असतास तर तुझ्या मागे कुठेही आले असते. तू मात्र विचारपूर्वक काही गोष्टी टाळत असायचा. दूरगामी परिणाम वाईट होतील हे जाणून होतास तू. मी मात्र फक्त तू माझा अन मी तुझी एवढाच विचार करायचे. काय मर्यादा दोन्ही कुटुंबात होत्या. सर्वच बाबतीत खूप भिन्नता होती, दरी होती. ती ओलांडण्याची आपल्याला हिंमत नव्हती. संस्कार, संस्कृतीत वाढलेलो आपण भावनेपेक्षा नात्यांचा जास्त विचार केला. वयाने लहान असलो तरी विचारांची प्रगल्भता होती. तेव्हाही आपल्यात पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहेस माझं. शरीराने जरी दूर असलो तरी मनाने तेव्हाच एक झालेलो. ते आजही तसेच, उद्याही तसेच, शेवटपर्यंत घट्ट राहणार. तिथे कुणालाच स्थान नाही. एक सांगू राजेश, माझी ही अवस्था तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही. खूप लहान वयात लग्न झाले. संसाराची जबाबदारी खांद्यावर आली. अल्लड खेळकर वयात प्रौढपण लादलं. निसर्ग नियमाप्रमाणे मुलंबाळं झाली. दिवसेंदिवस त्यात अडकत गेली. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात तुझी खूप आठवण यायची. दरवेळी कोणत्याही गोष्टीत तू जन्माचा जोडीदार असता तर वेगळे जीवन असते ना माझे असं वाटायचं. एक मात्र नेहमी जाणवायचं, तुझंही माझ्यावर प्रेम होतं की माझं एकतर्फी चालले होते सर्व. अजूनही आठवते, पानवठ्यावर गरज नसताना हंडा कमरेवर घेऊन पाणी आणायला जाणं, सतत दारातून रस्त्यावर डोकावून बघणं, दुकानात जाताना तू कुठे दिसतोस का हे चोरून बघणं, तू समोरून येताना पाहून थबकणं. तू मोठा लबाड पण ताकास तूर लागू द्यायचा नाहीस. तासनतास तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेले मी. मला न बघताच झरकन निघून पाठमोरा व्हायचा. तेव्हा असं वाटायचं ओरडून सांगावं तुला, अरे मी कशासाठी एवढ्या वेळ तटस्थ उभे आहे इथे? तुझ्या एका कटाक्षासाठी वेडी व्हायचे रे मी. शाळेसमोर पटांगणात संध्याकाळी जेव्हा तू व्हॉलीबॉल खेळायचा अंधार पडेपर्यंत आणि मी अंगणात उगाचच रेंगाळत राहायची. आईचा ओरडा मिळायचा मला, तिन्ही सांजेला कशाला अंगणात एरझारा घालतेस ग? बॉल नेटवरून इकडून तिकडे जायचा. तसा तसा जीव खालीवर व्हायचा. असं वाटायचे रात्र होऊच नाही, तू नजरेसमोरून दूर जाऊच नाही. अक्षरशः वेडी झाले होते मी तुझ्यासाठी. तुला त्याचं काही सोयरसुतक नव्हतं हे. फुगीर कुठला, हसतोस काय? खोटं बोलते का मी?
नाही ग, खोटं नाही. त्यावेळच्या भावना अगदी जशाच्या तशा तुझ्या तोंडून ऐकताना स्वतःला भाग्यवान समजतो. तुझ्या रूपाचे अनेक दिवाने होते. कुणाची हिंमत नाही झाली तुला कधी काही सांगायची, बोलायची. त्यांच्या गप्पा ऐकताना मी मात्र मनोमन खुश असायचो. कुणाला भीक न घालणारी पोरगी माझ्यावर जीव ओवाळून टाकते. कळत होतं ग मला. धाडस नव्हते तेवढे माझ्यात. मला विश्वास होता एका शब्दावर माझ्यासाठी काहीही करायला तू तयार झाली असतीस. तू अल्लड, निरागस राजकुमारी, आईवडिलांची खूप लाडकी होती. तो काळही वेगळा होता. प्रेम वगैरे या गोष्टी म्हणजे अपराध, गुन्हा आहे. घराण्याचं नाव खराब केले म्हणून ही मंडळी जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नसायची. दोन्ही कुटुंब पूर्ण भिन्न होते. आपल्या एकत्र येण्याचे परिणाम भयानक झाले असते. खूप विचार करून आणि कसोशीने तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवत होतो. तसे केले नसते तर कदाचित आपण आयुष्यात पुन्हा कधीच भेटलो नसतो ग. सांगताना सुद्धा अंगावर काटा आला बघ. अगं, एक विचारलेच नाही तुला. काय, तुझ्या वैवाहिक आयुष्यात तू सुखात आहेस ना पण? हो हो, नजर चुकवत दिलेले उत्तराने घालमेल झाली त्याची. ही हे खोटं सांगते एवढं नक्की. काहीतरी त्रास असणार. आजच हा विषय नको. स्वतःला बजावत तो उठून उभा राहिला. चल येतो ग. आज परिपूर्ण झालं बघ आयुष्य माझं. तू भेटलीस. मनातले सर्व सांगून काळजावरचा भार हलका झाला. किती किती हलकं वाटतं मला म्हणून सांगू. निघालास? थांब ना 5 मिनटं अजून. नको आता, येईन पुन्हा. उशीर झाला खूप. अन तुझा नवरा येण्याची वेळही झाली ना. उगाच गैरसमज नको. येऊ येऊ का? काय हे असा निरोप देणारेस का मला? हस बरं छान. तिची नजर खिळलेली अजूनही त्याच्यावर. अगं ए वेडाबाई, येतो. चल बाय बाय. काळ्याकुट्ट ढगांनी वेढलेल्या आकाशी जशी लख्खन वीज चमकावी अन सारा आसमंत प्रकाशात न्हाऊन निघावा, अगदी तसाच अंतरातला कोपरा न कोपरा उजळला. मुक्त झाले भाव, मुक्त झाली व्यथा, मुक्त झाली मनं, मुक्त साऱ्या साऱ्या आठवणींचा गाव. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.